कालची मॅच बघून एक गोष्ट कळाली की संजूने शेवटी आपल्या परफॉर्मन्स सोबत जस्टिस केला. आपल्या क्रिकेटिंग करिअर सोबत त्यांनी जस्टिस केलं. बेस्ट इनिंग होती, मला वाटतं त्याच्या क्रिकेटिंग करिअरमधली ही वन ऑफ द बेस्ट इनिंग राहील, कारण ह्या इनिंगमुळे भारताने सेमीफायनलचं तिकीट बुक केलंय. सुरुवात करूया टॉसपासून. टॉस आपण जिंकलं. सूर्यकुमार यादव म्हटला की बाबा आम्ही बॅटिंग करणार नाही, तुम्ही बॅटिंग करा. वेस्ट इंडिजची टीम बॅटिंग करायला आली. शे होप रॉस्टन चेस ओपनर होते. शे होपने मला वाटतं काल सूर्यकुमार यादवला कॉपी करायचं ठरवलं होतं. अँकर रोल जे म्हणतात, त्या अँकर रोल करायचा विचार कदाचित त्यांनी केला होता आणि 100च्या स्ट्राईक रेटने जवळपास खेळत होता. त्याचा फायदा भारताला झाला. बट ऑबियस आपल्याला सगळ्यांना माहिती वेस्ट इंडिज 25 ते 30 रन शॉर्ट होते, कारण त्यांचा ओपनर जो होता शे होप, जो त्यांचा कॅप्टन पण आहे, विकेट किपर पण आहे, त्याने ऑलमोस्ट 100च्या स्ट्राईक रेटने त्याची इनिंग पेस केली होती, इनिंग खेळली होती. रॉस्टन चेस चांगला खेळत होता. त्याची एक कॅच अभिषेक शर्माने पॉवर प्लेमध्ये सोडली होती. कॅच सोडल्यावरून आठवलं की अभिषेक शर्माने काल 2 कॅचा सोडल्या होत्या. मला वाटतं त्याचं वर्ल्ड कपमध्ये एक परफॉर्मन्स जे ते डे बाय डे थोडं कमी होत चाललंय, फिल्डिंगमध्ये सुद्धा बॅटिंगमध्ये सुद्धा. बोलूयात त्याच्यावरती आपण पुढे. त्याच्यानंतर आला शिमरन हेटमायर. रॉस्टन चेस चांगला खेळत होते. एकाच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराह, आपण का म्हणतो जसप्रीत बुमराहला ब्रिलियंट बॉलर, हे त्यांनी काल दाखवलं. एकाच ओव्हरमध्ये त्यांनी या दोघांना आउट केलं. कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन होतं असं काही म्हणतात, बट मला वाटतं टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीमध्ये जर दिसलं की तो आउट येतं, मला वाटतं आउटच आहे. त्याच्यानंतर शेफन रदरफोर्ड आलता, रॉमन पॉवल होता, जेसन होल्डर होता. जेसन होल्डरने मला वाटतं साऊथ आफ्रिकेच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली इनिंग खेळली होती आणि काल पण त्यांनी चांगली इनिंग खेळली. रॉमन पॉवेल आणि जेसन होल्डर या दोघांनी स्कोर 195 वरती नेऊन ठेवला. 196 इझी टार्गेट होतं, जसं आपण बघितलंय IPL मध्ये. बट त्याच्यासाठी स्टार्ट महत्त्वाचा असतो. बॅटिंगमध्ये आपण अगेन अभिषेक शर्माचं एक फेलियर आलं. जसं मी आधी म्हणलो की अभिषेक शर्माने 2 कॅचेस सोडल्यात. रन तशी येत नाही जसे पाहिजेत. काही जण म्हणतात की नाही, सोशल मीडियावरती हिंदी यूट्यूबर्स, काही सो कॉल्ड क्रिकेट एक्सपर्ट म्हणतात की नाही, त्याची जी इनिंग आहे स्पेशल नॉक, तो कदाचित इंग्लंड विरुद्ध येईल किंवा फायनलमध्ये येईल, जर फायनलमध्ये गेलो तर. माझी इच्छा की ती इनिंग यावी. सगळे म्हणतात की एक इनिंग पाहिजे त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी. ती एक इनिंग या वर्ल्ड कपमध्ये आली तर बेस्ट आहे. आता असं व्हायला नको की हेच यूट्यूबर, हेच एक्सपर्ट म्हणतील की नाही ती इनिंग कदाचित पुढच्या वर्ल्ड कपमध्ये येईल, तोपर्यंत त्याला थोडं चान्स द्या. असो, एक मजाकचा विषय होता तो. बट बेस्ट इनिंग होती, जो स्टँड आउट परफॉर्मन्स होता तो होता संजू सॅमसनचा. ऑलमोस्ट 180-190चं स्ट्राईक रेट, जे आपण अँकर इनिंग म्हणतोय. सूर्यकुमार यादव खेळायचा प्रयत्न करतोय पण त्याला ते जमत नाही. ते काल संजूने दाखवलं की बाबा नाही, अँकर इनिंग कशी खेळली जाते, स्ट्राईक रेट कसा मेंटेन केला जातो. सूर्यकुमार यादवचा इश्यू येत होता स्ट्राईक रेटचा. स्ट्राईक रेट त्याला मेंटेन नव्हता करतात. ईशान किशनचं एक फेलियर आलं. मला वाटतं ईशान किशननी जे 2 इनिंग खेळल्या होत्या, नामिबिया विरुद्ध आणि पाकिस्तान, या 2 टीम विरुद्ध, त्याच्यानंतर त्याच्याकडून तशी बॅटिंग, तसा परफॉर्मन्स आलेला नाहीये. हा एक कन्सर्न आहे मला वाटतं. सूर्यकुमार यादवनी अगेन तेच, ईशान किशन आणि अभिषेक शर्मा दोघांनी 10-10 रनच काढले. सूर्यकुमार यादवनी अगेन तेच 16 बॉल 18, जे मी म्हटलं 110-120चा स्ट्राईक रेटनी भाऊ खेळतोय सध्या. मला माहीत नाही की तो स्ट्राईक रेट त्याला किती फायद्याचा राहील. कॅप्टन आहे म्हणून आपण मॅचेस जिंकतोय. बॅटिंग म्हणून जर सूर्यकुमार यादवचा परफॉर्मन्स आपण कन्सिडर केला तर फक्त एकच 50 आतापर्यंत आलेली आहे, ती पण USA विरुद्ध. त्याच्यानंतर एक सुद्धा 50 नाही आहे. हार्दिक पांड्या मला वाटतं काल थोडासा हार्ड शॉट खेळायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या आधी तिलक वर्माबद्दल बोलावं लागेल, कारण तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी तो जो एक फेज होता मला वाटतं 11 ते 15 ओव्हरचा, त्याच्यामध्ये रिक्वायर्ड रन रेट जो होता तो पण त्यांनी मेंटेन केला होता. स्ट्राईक रेट पण तिलक वर्माचा बढिया होता आणि त्यांनी संजूवरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर येणार नाही याची एक काळजी घेतली होती, जे आपण नीट त्याची बॅटिंग बघितलं होतं. आणि मला काल वाटलं की त्यांनी मॅच्युअर इनिंग खेळली. येस, आऊट झाला ते होणारच होतं, कारण रन आपल्याला काढायचे होते. तिलक वर्माची जी इनिंग होती, तो जो मला वाटतं 42 रनाची पार्टनरशिप होती, त्या पार्टनरशिपमुळेच मला वाटतं आपण टार्गेटच्या अजून जवळ पोहोचलो. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन खेळत होता. मला वाटतं तेव्हा थोडंसं प्रेशर वेस्ट इंडिज बॉलरवरती आलं होतं आणि त्याच्यामुळे वाईड स्कूप त्यांनी टाकले. आपण बघितलं असेल त्या पार्टनरशिपमध्ये एक्स्ट्रा रन जास्त गेले. हार्दिक पांड्या, मी जसं म्हटलं, हार्ड शॉट खेळायचा प्रयत्न करत होता, बॉल कनेक्ट नव्हता होत. बट अगेन 17 रन त्यांनी काढले, ठीक होते, चांगले होते. एक्स्ट्रा झाले त्याच्यामुळे ते जास्त कॉस्टनी करून गेले. मेन इनिंग जी होती, मला वाटतं क्रंच इनिंग जी आपण म्हणतो, ती होती शिवम दुबेची. 19व्या ओव्हरला
10 रन शिवम दुबेनी काढले होते आणि त्याच्यामुळेच आपला विजय ऑलमोस्ट फिक्स झाला होता. कारण एखादा चांगला वॉइस किंवा आपण जो शार्प कॅप्टन म्हणतो तो जर असता वेस्ट इंडिजच्या टीममध्ये 19व्या ओव्हरमध्ये जेव्हा हार्दिक पांड्या आऊट झाला असता तर नवीन बॅट्समन आला होता तर प्रेशर इन्क्रीज केलं असतं. बट तसं झालं नाही. मला वाटतं शेमार जोसेफ होतं बॉलर, त्यांनी 2 फुलटॉस बॉल टाकले आणि त्या दोन्ही फुलटॉस बॉलवर शिवम दुबेनी चौका मारला. नंतर लास्ट बॉलला डबल घेऊन 10 रन त्या ओव्हरला निघाले होते. 17 रन पाहिजे होते, 10 रन काढले, 7 रन राहून गेले शेवटच्या ओव्हरसाठी आणि तिथंच ऑलमोस्ट गेम संपला होता. त्याच्यानंतरच्या ओव्हरला मला वाटतं एका बॉलला 6 मारून शेवटच्या सेकंड बॉलला चौका मारून संजूनी मॅच जिंकवली होती. मॅच जिंकल्यानंतर मला एक गोष्ट आठवली होती, 2016चा T20 वर्ल्ड कप होता सेम. त्याच्यामध्ये वेस्ट इंडिजनी आपल्याला हारून फायनलमध्ये एंट्री केली होती. त्याचाच काहीसा रिव्हेंज किंवा आपण एक म्हणतो ना स्वीट रिव्हेंज, त्याची परतफेड काल इंडियाने केली. इंडियाने वेस्ट इंडिजला नॉकआउट केलं आणि पुढच्या राऊंडमध्ये सेमीफायनलसाठी आपण क्वालिफाय केलं. हा तर झाला एक सिनेरिओ. आता जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की कन्सर्न्स. सगळ्यात मोठा कन्सर्न आहे अभिषेक शर्माचा फॉर्म. आपण म्हणतोय की अभिषेक शर्मा खेळेल पण तो खेळत नाहीये. त्याच्यात अजून एक भर म्हणजे ईशान किशनचे पण जे 2 इनिंग होत्या त्या संपल्या, त्या जर सोडल्या तर मला वाटतं त्याचा सुद्धा परफॉर्मन्स येत नाहीये. सूर्यकुमार यादवचा स्वतःचा जो इंडिव्हिज्युअल बॅटिंग परफॉर्मन्स बघितला तो तसा येत नाहीये. स्ट्राईक रेट पण त्याचा कमी आहे, रन्स पण येत नाहीयेत. एकच गोष्ट जी मला वाटतं जमेची जी चांगली आहे सूर्यकुमार यादवसाठी आणि ईशान किशनसाठी ती म्हणजे ही की जो नेक्स्ट मॅच आहे तो वानखेडे स्टेडियमवरती. दोघांचं ते काइंड ऑफ होम ग्राउंड आहे, कारण दोघं मुंबई इंडियन्ससाठी खूप वेळ खेळलेले आहेत. ग्राउंड माहिती कसं आहे, कंडिशन कशी आहे माहिती. तर मी तर हे एक्सपेक्ट करतोय की या दोघांनी ॲटलिस्ट 50 मारू किंवा दोघांपैकी एकाची तर मोठी इनिंग आली पाहिजे. दोघांची आली तर एकदम बढिया आहे, कारण वानखेडे स्टेडियमवरती जर पहिली बॅटिंग आली तर मला वाटतं 200 to 250 याच्यामध्ये असायला पाहिजे. कारण इंग्लंड जो आहे तो जिंकण्यासाठीच आलेला आहे, तो हरण्यासाठी आलेला नाही आहे. इंग्लंडसाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे जॉश बटलर. जर जॉश बटलरचा फॉर्म वापस आला तर तो इंडियासाठी थोडंसं डिफिकल्टीज क्रिएट करेल. मला वाटतं जॉश बटलरला जर आपण आऊट केलं तर मॅच जिंकू शकतो. तिसरा कन्सर्न जो होता तो होता वरुण चक्रवर्तीची बॉलिंग मला वाटतं समोरची टीमनी त्याला पकडून घेतलाय. तो कुठे बॉल टाकतो, त्याच्या विरुद्ध कशी स्ट्रॅटेजी यूज करायची. मला वाटतं वरुण चक्रवर्तीला पण समोरच्या टीमनी एक चांगलं सोल्युशन शोधून काढले. तो एक कन्सर्न आहे. जशी मी म्हणले 3 ते 4 कन्सर्न्स आहेत, त्याच्यावरती इंडियाला नक्की काम करावं लागेल. तेव्हाच आपण सेमीफायनल आणि फायनल जिंकून हा वर्ल्ड कप आपल्याकडे ठेवू शकतो. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा.